4-4, 5-5 दिवस उलटून गेल्यानंतर त्याला अटक करायची नाही, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचं. इथल्या स्थानिक जे काही पोलीस आहेत हे अशा प्रकारे करतायत. स्थानिक पोलीस प्रशासन, आपण काय सगळेच पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही, पण आमचं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय. इथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधली कुठंतरी फार महत्व वाटत नाही, अशा प्रकारचा संदेश ते देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत. धर्माच्या विचारावरती काम करणारे लोक हे कुठंतरी नसलेच पाहिजेत, अशा प्रकारची त्यांची धारणा हे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जे आंदोलन बोलताय ते आंदोलन कर्जत तालुक्यातील, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील एक आंदोलन कशाचं होतं, तर ते ह्या महाराष्ट्राचं अर्धदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथं गेल्या काही 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या प्रतिमेची तिथं विटंबना झालेली होती आणि त्या घटनेच्या संदर्भामध्ये तिथं एक जमावानं कुठंतरी आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना टार्गेट करून षड्यंत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि जी व्यक्ती ज्यांनी त्या घटना घडवून आणली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली, तर त्याच्यावर कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नव्हती. म्हणजे 309 नंबरची FIR ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यांच्यावरती दाखल झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे आंदोलन होणार, मोर्चा होणार, रस्ता रोको होणार, तर त्या कारणानं मग त्यानंतर मग त्या व्यक्तीवरती केस दाखल झाली आणि आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. म्हणजे हे कुठंतरी होत असताना, म्हणजे 4-4, 5-5 दिवस उलटून गेल्यानंतर त्याला अटक करायची नाही, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचं. इथल्या स्थानिक जे काही पोलीस आहेत हे अशा प्रकारे करतायत. त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि ही घटना आपण पाहतो की ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे म्हणजे अगदी डिफेन्सवाले, म्हणजे मिलिटरीचं आमचं सैन्य आहे, ते जम्मूसारख्या ठिकाणी काम करतात, नोकरी करतात, तिथं सुद्धा त्यांनी पुतळे उभे केले. पण तिथं पुतळ्याचा सन्मान करण्याचं काम ज्यावेळेस तो सैनिक आमचा करतो, तिथं मात्र महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन, इथं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन, आपण काय सगळेच पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही, पण आमचं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय. इथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधली कुठंतरी फार महत्व वाटत नाही, अशा प्रकारचा संदेश ते देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत. आणि म्हणून तिथं रस्ता रोको होता. आम्ही काय कुठलाही वैयक्तिक कोणत्या कारणाकरता गेलेलो नव्हतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला कुठेतरी अशा घटना घडतात तिथं जाणं, त्या लोकांना कुठेतरी लोकशाही मार्गानेच होतं. तिथं काय कुठल्याही जमावाने काही वेगळं काही केलेलं नव्हतं, हे लोकशाही मार्गाने केलेलं होतं. आणि म्हणून या घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये घडतात. आज आपण जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये जी घटना काही दिवसांपूर्वी घडली, तर याच्यामध्ये धीरजसिंग परदेशी यांचं देखील दुर्दैव, अत्यंत दुर्दैवी घटना होती. क्रूरतेने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, प्राणघातक हल्ला करण्यात आला. म्हणजे अगदी दुपारपासून त्या घटनेचं प्लॅनिंग करून ती घटना घडून आणली. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही पोलिसांच्या विरोधामध्ये तिथं पत्रकार परिषद घेतली, स्थानिक पोलिसांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली, की काय ठराविक अधिकारी याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करतात की टार्गेटेडली काम करायचं, आणि ते टार्गेटेडली काम हे आज आपण कालच्या कर्जतमधल्या मोर्चामध्ये सुद्धा दिसून आलं. त्यामुळं आमच्या सहित जे काही 19 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत, तर यामध्ये कुठंतरी हे सगळी म्हणजे धर्माच्या विचारावरती काम करणारे लोक हे कुठंतरी नसलेच पाहिजेत, अशा प्रकारची त्यांची धारणा हे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर 2026 सुरू झालं म्हणजे जानेवारीमध्ये, तर आजपर्यंत जवळपास 37 हिंदूंची हत्या या मुसलमान लोकांनी केलेलं आपल्याला इथं एक रेकॉर्ड हे आपल्याला पाहायला मिळतं. 37 म्हणजे जानेवारी महिन्यापासून आज ऑगस्ट महिन्यापर्यंत, म्हणजे ह्या घटना 37 घटना अशा घडलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही हे सर्व आज जे काही इथं धीरजसिंग परदेशींच्या बाबतीत जे घडलं, मुंबईमध्ये आम्ही जे पत्रकार परिषदेमध्ये बोललो, आम्ही लवकरच मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहोत. यांना देखील ती माहिती आम्ही वस्तुस्थिती देणार आहोत की काय घटना घडतात, कशा पद्धतीने घडतात. मेडिकल ॲडमिशन मधले खात्रीशीर मार्गदर्शन म्हणजे मेडगाईड एज्युकेशन. भारत आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आजच संपर्क करा.